नमस्कार, प्रवीण पोर्टी फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 11वा आणि पिलांचं 11वा आणि 12व्या दिवसाचे संपूर्ण नियोजनचं. आपण 11व्या दिवशी काय काय नियोजन केले आहे ते आपण या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती देत आहे. तर मित्रांनो, आपण जे पिल्ले भक्ती ॲग्रो फार्मकडून एका दिवसाची 1000 पिल्ले बोलावली होती, त्या पिलांचे आपण संपूर्ण नियोजन आपण या व्हिडिओद्वारे सांगित आहे. आजचा आपला 11वा दिवसाचे आणि 12व्या दिवसाचे आपण आज पूर्णपणे माहिती देत आहे. तर मित्रांनो, आपण प्युअर देशी कोंबडी पालन करत आहे, त्यामुळं जे पण आपण करणार आहे ते संपूर्ण व्हिडिओद्वारे आपण सांगणार आहे. कारण जो आपल्याला एक्सपिरियन्स येईल तो एक्सपिरियन्स सर्वांना कळायला पाहिजे, म्हणून आपण एका दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे. कारण जसजशी आपल्या पिलांची वाढ होईल तसतसे आपण काय नियोजन केले आहे आणि हे संपूर्ण नियोजन आपण भक्ती ॲग्रो फार्मच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. जे आपल्याला सांगितले ते आपण संपूर्ण नियोजन करून राहिलो. तर मित्रांनो, आपण 10व्या दिवशी जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण 10व्या दिवशी काय मॅनेजमेंट केली आहे ते संपूर्ण सांगितले आहे. जसे प्रोटीन सी पाण्यामध्ये आपण प्रोटीन सीचा वापर केला आहे आणि दुपारी टायमाला नॉर्मल पाणी दिले आहे. तसेच आज पण आपण काय नियोजन केले आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण आजचा 11वा दिवस असल्यामुळे आपण जे न्यूजपेपर आहे आपण जे टाकले होते ते पेपर पूर्णपणे काढून टाकले आहे आणि आपण जे 10व्या दिवसापर्यंतच पेपर ठेवायचे होते आपल्याला, ते आता आपण पेपर पूर्णपणे काढले आहे आणि आपण आता पूर्णपणे चारा जो आहे तो फीडरमध्ये टाकणार आहे. तर मित्रांनो, जे आपण 10व्या दिवशी प्रोटीन सीचा वापर केला होता पाण्यामध्ये, तोच वापर आपण 11व्या आणि 12व्या दिवशी केला आहे. प्रोटीन सी हेस्टर कंपनीचे जे प्रोटीन सी आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपल्याला पिलांना टेम्परेचरचा ताण न बसावा म्हणून विटॅमिन सीची गरज आहे आणि पिलांची योग्य वाढ होण्यासाठी पण प्रोटीन सीचा खूप चांगला वापर आहे. म्हणून आपण प्रोटीन सी हे पाण्याद्वारे 50 ml 1000 पिल्लांसाठी 10 लिटर पाण्यामध्ये टाकून सर्व पिलांना 3 दिवसासाठी आपण देत आहोत. 10व्या दिवशी पण आपण हेच पाणी दिलं आहे आणि 11व्या दिवशी पण 11वा आणि 12वा दिवस हे दोन्ही दिवस आपण प्रोटीन सी पाण्याद्वारे देत आहे आणि ते पाणी संपल्यानंतर आपण सिंपल नॉर्मल पाणी त्यांना पिण्यासाठी दिलं आहे. खाद्यामध्ये आपण स्टार्टर्स वापरत आहे. जसे आपले टेम्परेचर आज 30 डिग्री सेल्सिअस आहे. मित्रांनो, दुपारच्या टायमाला टेम्परेचर खूप राहते, त्यामुळं आपण एक कूलरची व्यवस्था केली आहे, जेणेकरून पिलांना टेम्परेचर जितके पाहिजे तितके आपण देऊ शकेल. कारण दुपारच्या टायमाला टेम्परेचर 46 डिग्री सेल्सिअस आहे आमच्याकडे आणि वरून आपले तक्ते असल्यामुळे ते खूप तपतात आणि टेम्परेचर खूप वाढतात. त्यामुळं आपण वरून पण जे छोटे स्प्रिंकलर मिळतात ते स्प्रिंकलर लावले आणि पूर्णपणे शेड आपले थंडे केले. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मेंटेन जर नाही केले तर आपली मॉर्टिलिटी खूप होऊ शकतात. त्यामुळं टेम्परेचर कंट्रोल करणे खूप आवश्यक आहे. तर आपले पिल्ले बघू शकता कसे आज खेळून राहिली आहे आणि त्यांचे पंख पण चांगले मोठे झाले आहे आणि ते उडण्याची कोशिश करत आहे, उडण्याचा प्रयत्न करून राहिले आहे ते.
तर 12व्या दिवशी पण आपण याचं प्रोटीन सीचाच वापर केला आहे. हेच नियोजन 12व्या दिवशी पण आपण तेच नियोजन आपण 12व्या दिवशी पण केले आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आपला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.